एकनाथ शिंदे खरोखरच काँग्रेसमध्ये जाणार होते? संजय राऊत यांच्या या दाव्याने खळबळ. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये येणार होते असा दावा काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केला. दलवाई यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडालेली आहे. दलवाई यांच्या या दाव्याला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दुजोरा दिलेला आहे. एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते, त्यासाठी त्यांनी दिल्लीत काँग्रेस नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. त्यांना काही करून सत्तेत जायचं होतं असा खळबळजनक गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या दाव्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडालेली आहे. आता त्यावर एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते असा दावा केला होता. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मुंडे यांच्या प्रवेशाला विरोध केल्याचा दावा चव्हाण यांनी केला होता आणि त्यानंतर काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांना याबाबत विचारण्यात आलं असता त्यांनीही मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते या दाव्याला दुजोरा दिला आहे. मुंडेच नव्हे तर एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते आणि याबाबत त्यांच्या अहमद पटेलांसोबत चर्चाही झाल्या होत्या. पण काही काँग्रेस नेत्यांनी विरोध केल्याने शिंदेंचा प्रवेश होऊ शकला नाही असं दलवाई यांनी म्हटलं आहे. त्यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते असं म्हटलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते. एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसमध्ये जाण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने बरीच चाचपणी केली. काँग्रेस सत्तेवर होती तेव्हा शिंदे अहमद पटेल यांच्या माध्यमातून दिल्लीत बैठका घेत होते, हे आमच्याही कानावर आलं. शिंदेनं काही करून सत्तेत जायचंच होतं. पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसच्या आतल्या वर्तुळातील नेते असल्याने त्यांच्या याबाबतची माहिती अधिक होती. शिंदे तेव्हाही दिल्लीचा रात्रीचा प्रवास करत होते, कोणाच्या गाडीतून जात होते हे आम्हाला माहीत होतं असंही राऊत यांनी म्हटलेलं आहे. एकनाथ शिंदे यांनी बरीच चाचपणी केली वेगळ्या मार्गाने. जेव्हा महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेवर होती तेव्हा अहमद पटेल यांच्या माध्यमातून ते दिल्लीमध्ये अशा बैठका घेत होते, हे आमच्या कानावर आलं होतं. आता एकनाथ शिंदेची मानसिकता आपण नंतर पाहिली, मध्ये भाजपला गेले. त्यांना काय करून सत्तेत जायचं होतं आणि पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसच्या आणि सरकारमधल्या अंतस्थ वर्तुळातल्या असल्यामुळे त्यांच्याकडे जास्त माहिती होती आणि त्याच माध्यमातून ती माहिती आमच्याकडे येत होती. आणि तेव्हाही ते दिल्लीमध्ये रात्रीचाच त्यांचा प्रवास असायचा. ते कोणाच्या गाडीतून जात होते, काय होते, ही सगळी माहिती तेव्हाही आमच्याकडे होती. पण आता ते भारतीय जनता पक्षामध्ये गेले आहेत, अमित शहा त्या पक्षात गेलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.